विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 5वी पासून सर्वसाधारणपणे तुम्ही विज्ञान विषयाचा अभ्यास करीत आहात। युरोपमध्ये इंग्लंड पासून वैज्ञानिक शोधांना सुरुवात झाली आणि हे वैज्ञानिक शोध ज्यामुळे मानवी जीवनाला प्रचंड कलाटणी मिळाली, यंत्रयुग अवतरलं, पुढे तंत्रज्ञान विकसित झालं, याची सुरुवात इंग्लंड पासून झाली होती। 1947 च्या आधी भारतात ब्रिटिशांची म्हणजे इंग्रजांची सत्ता होती आणि त्यांच्याच काळात भारतात वैज्ञानिक दृष्टीने विकासाची कामे सुरू झाली होती। उदाहरणार्थ 1853 मध्ये मुंबईमध्ये त्यावेळचं व्हिक्टोरिया टर्मिनस, ज्याला आता आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखतो, तिथपासून ठाण्यापर्यंत भारतातली पहिली रेल्वे धावली। भारतात मुंबई, अहमदाबाद या ठिकाणी कापड गिरण्या सुरू झाल्या, उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर विकसित झाले। यामागे वैज्ञानिकांचं संशोधन महत्त्वपूर्ण होतं। हे विज्ञानातून आपण अभ्यासत आहोत। जसं प्रत्येक विषयाला इतिहास असतो तसा विज्ञान तंत्रज्ञानाला देखील इतिहास असतो। मग स्वातंत्र्यानंतर भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी काय पावले उचलली? भारत सरकारने कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या ज्याद्वारे वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळाली आणि वैज्ञानिक संशोधनाच्या माध्यमातून देश अनेक क्षेत्रामध्ये कसा स्वावलंबी होत गेला? मग संरक्षण असेल, दळणवळण असेल, वाहतूक असेल, इंधन असेल, कृषी, वैद्यकशास्त्र, सर्वच क्षेत्रामध्ये विज्ञानाच्या अंगाने जी प्रगती साध्य केलेली आहे स्वातंत्र्यानंतर भारताने, त्याबद्दलचा तपशीलवार अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत। या प्रस्तुत प्रकरणाच्या पहिल्या भागामध्ये आपण अणु ऊर्जेशी संबंधित अभ्यास करूया। मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारला वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साध्य करायची होती। भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे भारत सरकारचं नेतृत्व करीत होते आणि सरकारला वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साध्य करायची होती। आणि याच विचारामधून 10 ऑगस्ट 1948 रोजी भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली। हा मुद्दा महत्त्वाचा आहे। सरकारचा हेतू किंवा धोरण वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साध्य करणे, 10 ऑगस्ट 1948 ला भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना आणि डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांना भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं, त्यांची नेमणूक झाली। अणुऊर्जा आयोगाची महत्त्वाची 4 उद्दिष्टे होती। पहिलं उद्दिष्ट अणुऊर्जेपासून वीज निर्मिती करणे, दुसरं उद्दिष्ट अन्नधान्य उत्पादन वाढविणे आणि टिकविणे, प्रिझर्वेशन, प्रोसेसिंग, ग्रोथ, प्रोसेसिंग आणि प्रिझर्वेशन, तिसरं उद्दिष्ट कृषी विकासासाठी प्रगत तंत्रज्ञान उभारणे, निर्मिती करणे, आणि चौथं उद्दिष्ट नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे। या 4 उद्दिष्टांनी प्रेरित होऊन भारतीय अणुऊर्जा आयोग स्थापन करण्यात आला होता। हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवलं पाहिजे। अणुऊर्जेवर चालणारी पहिली अणुभट्टी अप्सरा ही 1956 मध्ये कार्यान्वित करण्यात आली। अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबई जवळ तारापूर येथे अणुशक्ती संशोधन केंद्र अर्थात भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर अर्थात डॉक्टर होमी भाभा अणु संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली। विद्युत निर्मितीसाठी थोरियमचा उपयोग साध्य करण्यासाठी तामिळनाडूमध्ये कल्पकम येथे रिएक्टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आलं। अणुऊर्जेच्या विकासामध्ये रिएक्टरची भूमिका महत्त्वाची असते आणि म्हणून हे रिएक्टर रिसर्च सेंटर तामिळनाडूमध्ये कल्पकम या ठिकाणी सुरू करण्यात आलं। अणुशक्तीच्या निर्मितीसाठी
जड पाण्याचे कारखाने आवश्यक होते आणि मग भारतामध्ये वडोदरा गुजरात, तालचेर ओडिशा, तुतीकोरीन तमिळनाडू आणि कोटा राजस्थान या 4 ठिकाणी जड पाण्याचे कारखाने हेवी वॉटर प्रोजेक्ट सुरू करण्यात आले। मित्रांनो, जड पाण्याचे कारखाने सुरू केल्यानंतर त्याचं संचालन व्यवस्थित करण्यासाठी भारत सरकारने हेवी वॉटर प्रोजेक्ट्स ही संस्था स्थापन केली आणि पुढे जाऊन या संस्थेचं नाव हेवी वॉटर बोर्ड असं ठेवलं। आज ही संस्था कार्यरत आहे हेवी वॉटर बोर्ड या नावाने। यानंतर आपण पाहणार आहोत ध्रुव अणुभट्टी। 1985 मध्ये तुर्भे या ठिकाणी ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली। संपूर्णतः भारतीय बनावटीची ही पहिली अणुभट्टी। भारतात पहिली अणुभट्टी सुरू करण्यात आली अप्सरा, पण संपूर्णपणे स्वदेशी अर्थात भारतीय बनावटीची अणुभट्टी ध्रुव हे लक्षात ठेवावं लागेल। युरेनियम धातूचा इंधन म्हणून या ठिकाणी वापर करण्यात येतो। तुर्भे केंद्रामध्ये 350 किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती अर्थात उत्पादन केलं जातं आणि हे 350 किरणोत्सारी पदार्थ जे आहेत हे प्रामुख्याने 3 क्षेत्रामध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो। उद्योग, वैद्यकीय क्षेत्र आणि कृषी अर्थात शेती क्षेत्रामध्ये या ध्रुव अणुभट्टीच्या सहाय्याने उत्पादित केल्या जाणाऱ्या 350 किरणोत्सारी पदार्थांचा वापर केला जातो। ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे आपण सुरुवातीला जे पाहिलं वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून सर्वांगीण विकास देशाचा साध्य करण्यामध्ये जे व्हिजन त्यावेळेच्या सरकारचं होतं, नेहरूंच्या नेतृत्वाखालील सरकारचं जे काही व्हिजन होतं ते प्रत्यक्षात आल्याचं आपल्या लक्षात येतं। भारत सरकारने आणखी एका संस्थेची स्थापना केली, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात NPCIL एब्रिव्हिएशन आहे। इनिशियल लेटर घेतलेलं आहे N फॉर न्यूक्लियर, P फॉर पॉवर, C फॉर कॉर्पोरेशन, I फॉर इंडिया, L फॉर लिमिटेड। NPCIL ची स्थापना 1987 मध्ये झाली। ही संस्था स्थापन करण्यामागील सरकारचं उद्दिष्ट काय होतं तर सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर विद्युत निर्मितीचे तंत्रज्ञान सिद्ध करणे आणि अशा सिद्ध केलेल्या तंत्रज्ञानाद्वारे देश ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी करणे, ऊर्जेची गरज भागविण्यासाठी कोणत्याही शेजारी राष्ट्रावर अवलंबून राहावं लागणार नाही। स्वावलंबन अत्यंत महत्त्वाचं होतं ऊर्जा क्षेत्रामध्ये। उद्योगधंद्यांच्या विकासासाठी, औद्योगिकीकरणासाठी, कृषी विकासासाठी, नागरी भागासाठी आणि म्हणून सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर, इको फ्रेंडली असं विद्युत निर्मिती तंत्रज्ञान सिद्ध करण्यासाठी न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात NPCIL ची स्थापना करण्यात आली होती। आणि ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये नक्की स्वावलंबनाच्या मार्गावर उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने जवळजवळ पोहोचलेला आहे। आज देशामध्ये सर्व खेडी याचं इलेक्ट्रिफिकेशन अर्थात विद्युतीकरण झालेलं आहे। कारखानदारी देशामध्ये वाढलेली आहे स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आणि त्यासाठी आवश्यक ती वीज पुरविण्याचं काम NPCIL च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती केलं जात आहे। भारताने पहिली अणुस्फोट चाचणी 18 मे 1974 रोजी राजस्थानमध्ये पोखरण या ठिकाणी वाळवंटामध्ये केली। ही अणुस्फोट चाचणी करण्यामागे भारताचं धोरण काय होतं तर शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग करणे। यामागचं कारण, ही अणुस्फोट चाचणी करण्यामागचं महत्त्वाचं कारण शेजारी देश चीनने अण्वस्त्र सज्जता केलेली होती आणि त्याचबरोबर चीनच्या सहकार्याने किंवा मदतीने पाकिस्तानची अण्वस्त्र सज्ज होण्यासाठीची धडपड सुरू होती। हे दोन्ही देश आपल्याला माहिती आहे भारताच्या निर्मितीपासून म्हणजे 1947 पासून हे शेजारी देश सातत्याने भारताबरोबर भौगोलिक सीमांवरती, आंतरराष्ट्रीय सीमांवरती कुरबुरी करत असतात आणि जे काही डॉमिनन्स किंवा वर्चस्वाची लढाई आहे, भारताला प्रतिशय देण्याची पद्धत आहे दोन्ही देशांची,
ही भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक काळजीची गोष्ट होती आणि म्हणून भारताला अण्वस्त्र सज्जतेच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होण्याची आवश्यकता होती आणि त्यासाठी ही पहिली अणुस्फोट चाचणी करण्यात आली. ही चाचणी करण्यामध्ये महत्त्वाचं योगदान जे राहिलेलं आहे, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेठना आणि डॉक्टर राजा रामन्ना 1974 ला जेव्हा पहिली अणुस्फोट चाचणी करण्याचा निर्णय झाला त्यावेळेस इंदिराजी गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या. होमी सेठना हे इंदिराजींना भेटण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी दोघांमधला संवाद फार महत्त्वाचा आहे. होमी सेठना यांनी इंदिराजींना विचारलं, मॅडम, अणुस्फोट चाचणी करणं हे यासाठी तुमची संपूर्ण सहमती आहे का? डू यू कम्प्लिटली एग्री? वन्स यू गिव्ह द परमिशन नो वन कॅन स्टॉप अस. एकदा आपण परवानगी दिल्यानंतर पुन्हा कुणीही आमच्यावर दबाव आणू शकत नाही आणि अणुस्फोट चाचणीचं काम थांबवू शकत नाही. पुन्हा विचार करून आम्हाला निर्णय द्या. आणि काही क्षण इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. होमी सेठना यांनी असा मुद्दा उपस्थित केल्यानंतर इंदिराजींना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. काही क्षण थांबून त्यांनी योग्य प्रतिसाद दिला. आय कम्प्लिटली एग्री अँड आय गिव्ह माय कन्सेंट. अशा रीतीने होमी सेठना हे बार्कचे अध्यक्ष होते, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. त्यांचं या पहिल्या अणुस्फोट चाचणीमध्ये महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर राजा रामन्ना यांनी देखील महत्त्वाचं योगदान या पहिल्या अणुस्फोट चाचणीमध्ये दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अनावधानाने या ठिकाणी एक चूक माझ्या लेखनामध्ये झाली होती. पहिल्या अणुस्फोट चाचणीमध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे ते डॉक्टर होमी सेठना हे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते, तर डॉक्टर राजा रामन्ना हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे अध्यक्ष होते. ही दुरुस्ती कृपया आपण समजून घ्यावी. अणुस्फोट चाचणीसाठी राजस्थानमध्ये पोखरणची निवड करण्यात आली. त्याचं कारण काय होतं किंवा त्यामागे कोणते निकष होते? अणुस्फोट चाचणीचे निकष तरी काय होते? तर निकष किंवा कारण यापैकी कुठलाही शब्द परीक्षेमध्ये विचारला गेला तरी उत्तराचे मुद्दे हे दोनच आहेत. दोन निकष अणुस्फोट चाचणीसाठी आवश्यक होते. एक तर ही चाचणी, पहिला निकष किंवा पहिलं कारण, ही चाचणी मानवी वस्तीपासून दूरवर करायची होती. हा पहिला निकष होता. आणि दुसरा निकष किंवा दुसरं कारण, भूगर्भामध्ये पाण्याचा साठा जवळपास नाही असं ठिकाण आवश्यक होतं. आणि दोन्ही निकषांवर पोखरण योग्य असल्यामुळे वाळवंटामध्ये पोखरणचं लोकेशन जे आहे राजस्थानमध्ये ते जैसलमेर जवळ, साधारण जैसलमेर पासून 125 ते 130 किलोमीटर दूरवर असलेल्या पोखरण या ठिकाणी मानवी वस्ती जवळपास नाही आणि भूगर्भामध्ये पाण्याचा साठाही त्या ठिकाणी नाही आणि म्हणून हे ठिकाण अत्यंत योग्य होतं अणुस्फोट चाचणीसाठी आणि म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. भारताने 1974 मध्ये पहिली अणुस्फोट चाचणी केल्यानंतर अमेरिकेने भारताला अंतराळ संशोधन, संदेश यंत्रणा आणि क्षेपणास्त्र विकास या विषयाशी संबंधित तंत्रज्ञान देण्यास नकार दिला. यामुळे अमेरिकेसारख्या देशावर अवलंबून राहण्याऐवजी स्वबळावरती क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम राबविण्याची भारताने तयारी केली आणि हा संकल्प साकार करण्यासाठी पुढील काळात प्रयत्न केला. 1974 मध्ये भारताने पहिली अणुस्फोट चाचणी केली तेव्हा भारत, अमेरिका, तत्कालीन सोव्हिएत युनियन, फ्रान्स, चीन आणि जर्मनी या अण्वस्त्रधारी राष्ट्रांच्या रांगेत गणला जाऊ लागला. मे 1998 रोजी भारताने दुसरी अणुस्फोट चाचणी घडवून आणली. यामागील उद्दिष्ट अण्वस्त्र सज्जता सिद्ध करणं हे उद्दिष्ट होतं. 1998 मध्ये या एकूण 3 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी एक हायड्रोजन बॉम्ब चाचणीचाही त्यामध्ये समावेश होता.
1998च्या चाचणी प्रसंगी भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी संपूर्ण जगाला एक सकारात्मक संदेश देऊन आश्वस्त केलं. त्यांनी असं म्हटलं होतं, भारताकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही, मात्र राष्ट्राच्या स्वयंसिद्धतेसाठी आणि स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्र सज्जतेसाठी ही चाचणी आवश्यक होती, याचं समर्थन देखील करण्यात आलं. भारताने 1974च्या पहिल्या अणुस्फोट चाचणीपासून एक धोरण अवलंबलेलं आहे, ॲटम फॉर पीस. शांततेसाठी अणु, विकासासाठी अणु, अणुशक्तीचा वापर हा विधायक मार्गानेच भारत करत आलेला आहे. भारताने कुठेही अणुशक्तीचा गैरवापर केलेला नाही किंवा अणुशक्तीमुळे अण्वस्त्र सिद्धतेमुळे जगात कुणाला धमकावल्याचं देखील उदाहरण आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्यामुळे ॲटम फॉर पीस हे जे धोरण आहे सरकारचं, हे सरकार अनेक बदलली, परंतु देशाचं धोरण म्हणून ते कायम आहे. आणि त्यामुळे जगाला आपल्यापासून धोका नाही. तरी देखील 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान असताना जी दुसरी अणुस्फोट चाचणी झाली, त्यानंतर तात्काळ अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले होते. त्याचं कारण आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये अण्वस्त्र चाचणीसाठी बंदी घालण्यात आलेली होती, पण भारताची निकड होती आणि भारतापासून कोणत्याही देशाला धोका नव्हता हे भारताने सांगून ही चाचणी घडवून आणली होती, केली होती. पण अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांना सामोरं जावं लागलं भारताला आणि भारत त्याला मोठ्या ताकदीने सामोरा गेला. काही वर्षांनंतर पुढे हे आर्थिक निर्बंध अमेरिकेने स्वतःहून मागे घेतले. पण हा इतिहास आहे. अशा रीतीने भारताने आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रामुख्याने अणु ऊर्जा आणि अण्वस्त्र सिद्धता या संदर्भामध्ये भारताने प्रसंगी जगाने मदत नाकारल्यानंतर स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून ही सिद्धता पूर्ण केलेली आहे. हे आपल्याला या मुद्द्यांमधून स्पष्ट होतं. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाच्या पहिल्या भागाच्या शेवटी दिलेला गृहपाठ आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ पॉज करून वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा. भारत सरकारने भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक केली होती. 2. इसवी सन 1956 मध्ये भारताने अणुऊर्जेवर चालणारी टिंबटिंब ही पहिली अणुभट्टी सुरू केली. नंबर 3. अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबईजवळ तारापूर येथे टिंबटिंब या संस्थेची स्थापना करण्यात आली. नंबर 4. थोरियमचा उपयोग करून विद्युत निर्मिती करण्यासाठी टिंबटिंब येथे रिएक्टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आले. आणि नंबर 5. अणुऊर्जेच्या विकासात टिंबटिंबची भूमिका महत्त्वाची असते. नंबर 6. अणुभट्ट्यांसाठी जड पाण्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन व संशोधन करण्यासाठी सध्या टिंबटिंब ही संस्था कार्यरत आहे. आणि शेवटचा प्रश्न, 18 मे 1974 रोजी भारताने पहिली अणुस्फोट चाचणी टिंबटिंब येथे यशस्वीरित्या पूर्ण केली. प्रश्न दुसरा, चुकीची जोडी ओळखून लिहा. संपूर्णतः भारतीय बनावटीची पहिली अणुभट्टी अप्सरा, जड पाण्याचा कारखाना कोटा, 350 किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती तुर्भे, रिएक्टर रिसर्च सेंटर कल्पकम. प्रश्न 3, संकल्पना चित्र पूर्ण करा. अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे, टिंबटिंब पासून वीज निर्मिती, टिंबटिंब वाढविणे व टिकविणे, कृषी विकासासाठी टिंबटिंब उभारणे, टिंबटिंब विकसित करणे. त्यानंतर ओघ तक्ता स्क्रीनवरती आपल्याला दिसेल. तो ओघ तक्ता, त्यामध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द भरून तो ओघ तक्ता अर्थपूर्ण करायचा आहे. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, सकारण स्पष्ट करा. 1. भारत सरकारने अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला. 2. तुर्भे येथील डॉक्टर होमी भाभा अणुसंशोधन केंद्र व ध्रुव अणुभट्टी उद्योग, वैद्यक आणि शेती क्षेत्रास वरदान ठरले आहे. नंबर 3. पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांच्या सरकारने पहिल्या अणुस्फोट चाचणीसाठी राजस्थानातील पोखरणची निवड केली.
आणि नंबर 4, 11 मे 1998 रोजी दुसऱ्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने भारतावर तात्काळ आर्थिक निर्बंध लादले. या सर्व प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या सहाय्याने आणि पाठाचं वाचन करून वहीमध्ये लिहायची आहेत आणि शाळा भरल्यानंतर आपल्या विषय शिक्षकांना गृहपाठ दाखवायचा आहे. धन्यवाद.